नमस्कार मित्रांनो, नवीन काही व्हिडिओ मध्ये तुमचं सर स्वागत आहे। आज आम्ही भाजी खरेदी करण्यासाठी गुजरात मधील जे काही अहमदाबाद मेन सिटी आहे, या अहमदाबाद मेन सिटी मध्ये आम्ही खरेदी करण्यासाठी आलेलो आहे। आज आपण या व्हिडिओ मध्ये या गुजरात मधील अहमदाबाद शहरातील कोथिंबीरचे दर काय आहेत, कांद्याचे दर काय आहेत, बटाट्याचे दर काय आहेत, नंतर सफरचंद, ऍपल याचे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत। तर चला तर जाणून घेऊया आज जे काही अहमदाबाद मधील भाजी मार्केट आहे, भाजी मार्केट मधील दर जाणून घेऊया। चला शकता आणि पपई, ऍपल, नंतर मोसंबी इथे देखील आलेले। तुम्ही बघू शकता भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये गर्दी किती आहे। गर्दी आम्ही सकाळी आता 7 वाजता आलोय, तरी पण इथं मार्केटमध्ये गर्दी किती आहे। हे होलसेल मार्केट आहे अहमदाबाद मधील मेन भाजी मार्केट। इथं बघू देखील शकता, त्या मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता कांदा, बटाटा, नंतर वेगवेगळे भाजीचे प्रकार इथं आता विक्रीसाठी व्यापारी घेऊन आलेले आहेत। जे काही होलसेल व्यापार आहेत, जे घाऊक व्यापार आहेत, तिथे इथून घेऊन जातात। तर आप चला तर आतमध्ये जाऊया, कोणकोणत्या भाजीचे किती रुपये दर आहेत। कितना है कांदा? कांदा 100 का 4 किलो। 100 का 4 किलो। ये कांदा 100 का 4 किलो आहे। 100 रुपयाला 4 किलो तर अहमदाबादच्या मार्केटमध्ये कांदा मिळतो। अतिशय चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे, तुम्ही बघू देखील शकता। आणि इथं बटाटा देखील आहे। बाय बटाटा कितना रुपये किलो आहे? 100 का 5 किलो। 100 का म्हणजे 100 रुपयाला 5 किलो तो बटाटा मिळतो, तुम्ही पाहू देखील शकता। हे आता कांदा आणि बटाटा खरेदी केल्यानंतर पुढे आम्ही तसंच पुढे चालत गेलो। आम्हाला अजून वेगवेगळ्या पद्धतीची भाज्या खरेदी करायच्या होत्या। त्यामध्ये पाहायला गेलं तर ह्याच्यामध्ये मिरच्या आल्या होत्या, नंतर वाटाणा देखील आलेला होता, तुम्ही देखील पाहू शकता। नंतर भोपळा देखील आलेला होता। अतिशय चांगल्या क्वालिटीच्या भाज्या इथं अहमदाबाद शहरामध्ये आलेल्या होत्या। छोट्या प्रकारची वांगी देखील आलेली होती। शहरातील आज वांग्याचा दर पाहूया, तर वांग्याचा दर असणार आहे तुम्हाला 40 रुपये किलो। हे होलसेल मार्केटचा दर आहे, इथं अहमदाबाद शहरामध्ये मिळतो। आम्ही अर्धा किलो वांगी खरेदी केली। वांगी खरेदी करून पुढे चालत आम्ही कोबी आणि फ्लावर खरेदी करण्यासाठी पुढे आलो। अतिशय चांगल्या क्वालिटीचे कोबी होते, एकदम अतिशय एक जी चमक बघा कशी अतिशय चांगल्या प्रकारे। आता चला आपण फ्लावर बघूया। फ्लावर देखील अतिशय चांगल्या प्रकारचे फ्लावर आहेत, तुम्ही पाहू देखील शकता। अतिशय म्हणजे एकदम सुबक। आता फ्लावरचे आणि कोबीचे दर किती आहेत, आपण जे व्यापारी आहेत त्याला व्यापाऱ्याला विचारूया। क्या भाव है, कितने का? 20 रुपए किलो। 20 रुपये किलो। और फ्लावर? फ्लावर 50 रुपए 40 रुपए 50 रुपए 40। कोबीचा दर आज पाहायला गेलं तर तुम्हाला पाहायला गेलं तर 20 रुपये किलोने इतका चांगला कोबी तुम्हाला मिळत आहे। त्यानंतर फ्लावरचा दर पाहिलं तर 40 रुपये आणि 50 रुपये हे दर आता तुम्हाला पाहायला मिळत आहेत। किलो कोबी आणि 1 किलो फ्लावर खरेदी केला आणि आम्ही पैसे दिले आणि पैसे देत आम्ही आता पुढे जाणार होतो। आम्हाला पुढे देखील काही गोष्टी खरेदी करायच्या होत्या, त्यामध्ये कोथिंबीर असेल, मेथी असेल, या गोष्टी देखील आम्हाला खरेदी करायच्या होत्या। तर आम्ही तसंच पुढे जाणार होतो। फ्लावर आणि कोबी खरेदी करून आम्ही तसंच पुढे गेलो। त्यामध्ये पाहू देखील सुद्धा लसूण सुद्धा विक्री करायला होता, नंतर मेथी होती, नंतर कोथिंबीर देखील आली होती, नंतर मुळा आला होता, नंतर पातीचा कांदा सुद्धा इथं विक्री आला होता। आता दर किती आहेत विचारूया। काका मेथी कितना रुपये किलो आहे? 20 रुपए किलो। मेथीचा दर आहे 20 रुपये किलो। म्हणजे किती स्वस्त, म्हणजे शेतकऱ्याला परवडते का बघा, किती स्वस्त मेथी झालेला आहे। तर पातीचा जो कांदा आहे, कांदा देखील आलेला आहे। आणि ही वांगी बघा कसली आहेत, तर ही वांगी आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही चालत। छोट्या मिरच्या द्या देखील आलेल्या आहेत। नंतर पाहायला गेलं तर इथं लसूण आहे बघा, म्हणजे असं लसूण सुद्धा इथं विक्रीला येतो। आपण लसूण असलं कधी खात नाही। नंतर इकडे बघा कोथिंबीर, किती अतिशय चांगल्या प्रकारची कोथिंबीर आहे, ती देखील आलेली आहे। अशा वेगवेगळ्या भाज्या इथं विक्रीसाठी येत असतात। तर मित्रांनो, हे मुळा बघा, मुळा देखील अतिशय स्वच्छ आणि चांगल्या प्रकारचा मुळा देखील आलेला आहे। आता असं जे काही मुळा आहे, लसूण आहे, मेथीची भाजी आहे, नंतर पातीचा कांदा आहे। आम्ही इथं खरेदी केली, मेथी खरेदी केली 20 रुपये किलो फक्त मेथीचा दर आहे। म्हणजे शेतकऱ्याला हे कसं परवडायचं बघा। तर ह्याच्यावरती देखील आता शेतकऱ्यांचं असं का होतं हे देखील विचार करणं ह्याच्यावरती गरज आहे। नेमकं ह्याचं का होतंय
ह्याच्यावरती देखील माहिती घेणं गरजेचं आहे. तर लसूण सुद्धा विक्रीसाठी आलेला आहे, पांढरा लसूण. लसणाचे दर देखील किती आहेत काय विचारूया. चला, कांदा देखील खरेदी केला. अर्धा किलो आम्ही पातीचा कांदा खरेदी केला. खरेदी करून आम्ही आता पुढे निघणार होतो, कारण की आम्हाला दुसऱ्या गोष्टी देखील खरेदी करायच्या होत्या. त्याच्यानंतर आम्ही काकांना हे पैसे आम्ही दिले. पैसे देऊन आम्ही पुढे निघालो. पुढे निघत आम्ही सुरुवातीला इथं मेथी घेतली. मेथी घेऊन कोथिंबीर घेतली आणि तिथनं आम्ही पुढे निघालो. नंतर इथं बघा पालकाची भाजी देखील आहे. पालकाची भाजी देखील आम्हाला खरेदी करायची होती. ती पालकीचा भाजीचा दर पाहायला गेलं तर 30 रुपये किलो आहे. 30 रुपये किलो मध्ये पालकाचा दर इथं आहे. गाजर देखील अतिशय चांगल्या प्रकारे आलेत. ह्याचा दर पाहिला तर गाजराचा 25 रुपये किलो. म्हणजे हे होलसेल मार्केट आहे. होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला होलसेल जे काही लोक आहेत, जे व्यापारी आहेत, जे दुकानमध्ये जाऊन विक्री करतात, त्यांना 25 रुपये किलो भावाने हे गाजर मिळतात. ते पुढे जाऊन 50 रुपये 70 रुपये किलोने याचा हे घेतात. पण शेतकऱ्याच्या डायरेक्ट शेतातून खरेदी केलं तर ते किती खरेदी करत असेल तर हे 25 निघते तर 20 रुपये 15 रुपये या ठिकाणी खरेदी देखील करू शकते. एटीएम म्हणून पैसे देणारा पीक म्हणजे टोमॅटो. टोमॅटो जे आज दर यामध्ये अहमदाबाद शहरामध्ये काय ते बघूया. अतिशय चांगल्या क्वालिटीचे टोमॅटो आहेत, तुम्ही पाहू शकता. आज टोमॅटो दर आहेत बघूया किती तर किंमत 60 किलो टोमॅटोचे दर आहेत. तुम्ही पाहू देखील शकता. अतिशय चांगल्या क्वालिटीचे आहेत, वेगवेगळे व्हरायटी आहेत. त्यामध्ये एक कच्चे टोमॅटो मिळतात, त्यानंतर एक पिकलेले आणि त्याच्यापेक्षा जरा खराब झालेले टोमॅटो मिळतात. पलीकडल्या बाजूला पलीकडचा दर आहे तो 50 रुपये किलो आहे. इकडचा आहे तो 50 ते 60 रुपये किलो आहे आणि तिकडला आहे तो तुम्हाला 20 रुपये ते 30 रुपये किलो मिळते. होलसेल भावामध्ये याचा भाव मिळतो. भरताची वांगी बघा कसली मिळते. लाल मिरची, भरीत असे वेगवेगळे वांगे ही दिसते आणि भरताची व्हरायटी वेगळीच आहे. आता आम्हाला भरीत बनवायचं होतं, त्यासाठी आम्ही खरेदी करण्यासाठी आलो होतो. हे देखील पाहू देखील शकता किती मोठी वांगी आहेत. एका वांग्याची साईज तुम्ही पाहू शकता. मी झूम करून दाखवतो. म्हणजे जवळजवळ एका कलिंगड एवढं एक वांग आहे. आपलं वॉटरमेलन असते त्याच्या एवढं एक वांग आहे. इथं गुजरात मधली ही व्हरायटी आहे. आता ही महाराष्ट्रात आपण सध्या तर पाहायला मिळत नाही, पण इथं गुजरातमध्ये ही विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर पाहिलं तर भरताचा वांगीचा दर किती आहे तर तुम्हाला 20 रुपये किलो प्रमाणे वांगी या ठिकाणी भरितासाठी मिळतात. तर पाहिलं तर दुसरी व्हाईट कलरची देखील वांगी आहेत. नंतर ह्याला जे काय चॉकलेट कलरचा त्याला काय म्हणतात आपल्याला माहित नाही. तुम्ही पाहून सांगा मला ह्याला काय म्हणतात, तुम्ही कमेंट मध्ये सांगा. बघितले नाही आपल्याला कुठे त्याला कष्ट करले खायला बिना कष्टाचा. करायची लिंबू खरेदी करताना लिंबूचा भाव किती आहे? 40 रुपये किलो प्रमाणे लिंबू मिळतात. ज्याला गुजरातमध्ये विक्री करायची असेल होलसेल मध्ये इथे येऊन देखील तुम्ही विक्री करू शकता. अद्रका काय भाव आहे? अद्रक 80 रुपये दर आहे. त्यानंतर इथं पुण्यात देखील इथं विक्रीसाठी आहे. त्यानंतर व्हाईट कलरचा लसूण आहे. नंतर हिरव्या मिरच्या ही कमी तिखट लागतात मिरच्या, आणि जे छोट्या असतात त्या थोड्याशा कमी हे लागतात. हे आहे ते बघा बाहेरच्या देशातल्या भाज्या त्या. ते देखील कॉर्न फ्लावर आहे. नंतर स्वीट कॉर्न आहे बघा, स्वीट कॉर्न आहे. नंतर कॉर्न फ्लावर आहे. नंतर काकडे, ही देशी टोमॅटो देखील पाहायला गेलं तर. नंतर ही जुकेने अशा वेगवेगळ्या भाज्या आहेत, नावे मला माहित नाहीत, देखील पाहू देखील शकता. बाहेरच्या देशातल्या देखील इथं भाज्या विकायला येत असतात. तर अतिशय चांगल्या प्रकारे ह्याचे दर किती आहेत? कॉर्न फ्लावर का कितना दर आहे? कितने का ये? विक्रीसाठी आलेले आहेत. 20 रुपये किलो मक्याची कणसं आहेत. आता सध्या ऑफ सीझन मध्ये देखील मक्याची कणसं आपल्याला विकायसाठी मिळतात. मक्याची कणसं तुम्हाला घ्यायची झाली असते तर 20 रुपये किलो, म्हणजे याप्रमाणे या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत.